मग शून्य असतं सगळं. आणि बक्षीस देवचाच असेल तर कुणी लाजू नका. त्याचप्रमाणे मगाशी या ठिकाणी आमचे PSI या ठिकाणीचे या गावचे असं म्हटलं तर आपल्या अंगी थोडस संतपण आहे. आता एखादं येईल मी काय काय करेल म्हणजे मी कोणाला असं म्हणत नाही तो जण दाखवेल हा प्रकार असतो. आपण सुद्धा माझ्या जोडीला शीर्षकर बुवा आहेत, महान बुवा आहेत शीर्षकर बुवा सुद्धा. आणि अशा आमच्या बुवांची आज माझ्यासोबत आहेत. डबल बारी म्हटल्यानंतर थोडस इकड तिकडे थोडस होणारच ना. आज चांगल्या ठिकाणी बारी आहे. पब्लिक जरी कमी असेल म्हणजे गर्दी जरी नसेल तरी इथले सगळे गर्दी मात्र उपस्थित आहेत. तुमचं मी खास कौतुक करतो तुमच्यासाठी सर्वांनी काय कारण मगाशी गणेशने पण आमच्या सांगितलं. गणेश आणि दुर्वास बुवा, दुवेश बुवा शीर्षकर बुवांचा शिष्य आणि आमचा सुरू आपला नंदू पांचाळ हे तिघे कुठे भजन असेल तरी रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर कुठे पण भजनाला असतात. दुर्वेश सुरेशेकर बुवाचं म्हणता या विषयावर बोलतो मी. कुठेही भजन असेल, माझं भजन असेल तरी शीर्षकर बुवांच्या ते भजनाला जात असतील. अतिशय चांगला मुलगा आहे आणि तो भजनासाठी पण तो बुवा तर असेल चांगलाच आहे पण पखवाज वादक पण माझे बरेच वेळा त्यांनी भजनाला त्यांनी साथ दिली आहे. आणि असे गुण असलेले या ठिकाणी कलाकार आहेत, तरुण आहेत, भजन रसिक आहेत, भजनी कलाकार आहेत. त्या सगळ्यांचे या वाडीतल्या लोकांबद्दल मी खरंच आणि भजन संस्कृती जपणारे लोक आहेत. दुसरं पेंढारी बुवा पण आहेत या ठिकाणी बरोबर. हे सगळे बरेच जणांची नावं घेता येतील. आपण बरेच वेळा या ठिकाणी भजन या वाडीमध्ये केल्या, मंदिरामध्ये 2-3 वेळा केलाय. आणि या वेळेला आम्हाला तुम्ही सगळ्यांनी भजनाची संधी दिली आहे. चांगलं भजन तुम्ही ऐकण्यासाठी आलेले. दोन्ही बुवांतर्फे मी खात्री देतो एकमेकांना काही फालतू बोलणार नाही, फालतू जास्त विषय काही सांगणार नाही. नक्कीच शीर्षकर बुवा आपण चांगले प्रसिद्ध बुवा आहे त्यामुळे चांगलं भजन ऐकायला मिळतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी विश्वकर्मा जयंतीचा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. अतिशय मंगल वातावरणामध्ये या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम साजरा होतोय. थोडासा भजनाला वेळ झाला 10:30च्या दरम्यान व्हायला पाहिजे होतं खरं म्हणजे पब्लिक कमी आहे पण जे आहेत ते चांगले आहेत आणि ते भजन ऐकणार आहेत सगळे. आणि विश्वकर्मा जयंती निमित्त थोडस विश्वकर्माचे गुण पण आपण गाऊया. हा जो सोहळा या ठिकाणी साजरा होतोय आंबव गावामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मंगल सोहळा या ठिकाणी साजरा करतात. त्यामुळे हा देवरूख मधील विशेष गाव आहे, आमच्या रत्नागिरी मधील विशेष गाव आहे. विश्वकर्मा जयंती मला वाटतं या पट्ट्यामध्ये जास्त केली जाते, साजरी केली जाते. तिथे राजापूर साईडला पण शीर्षकर बुवा वगैरे पण चांगल्या पद्धतीने तो सोहळा पार करतात अशा आहेत. पण आमच्या जवळपास तेवढं नाही खरं सांगायचं. जे आहे ते मान्य करतो मात्र मी त्याच्यावर तो पण बोलेल, तो सांगेल कदाचित त्याला चान्स आहे. आणि मुळात म्हणजे सुतार बुवांचा शिष्य आहे, त्याच्याकडे सगळा खजानाच आहे. मी कमी मान्य करतो, मी थोडा या बाबतीत कमी, मला त्या बाबतीत माहिती पण कमी आहे भगवान विश्वकर्माची. आमच्या शीर्षकर बुवांकडे सगळा खजाना आहे, तज्ञ आहेत ते नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं काय ते या ठिकाणी विश्वकर्मा भगवान विश्वकर्माची माहिती देतील. मला जेवढं जमेल माझ्याकडे जेवढं आहे
ते देण्याचा मी प्रयत्न करतो. आपल्या रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख मध्ये देवरुख पंचायत समिती आहे. देवरुख पंचायत समिती ना, अशा ठिकाणी हा गाव आहे आंबव निसर्गरम्य असा. या ठिकाणचं सगळं उत्सव मी कुठे पाहिला नाही. या ठिकाणचा जे उत्सव सोहळा जो रंगतो अतिशय धार्मिक सुंदर अशा पद्धतीने उत्सव साजरा केला. त्यामुळे या देवरुखचं संगमेश्वरचं आणि आंबवचं आम्हाला स्तुती करायलाच पाहिजे. कारण ज्याची खावी गोळी त्याची वाजवावी टाळी. बघा, रत्नागिरी जिल्ह्याची महती मोठी आहे. आपला रत्नागिरी जिल्हा, आपला तुमचा माझा शिक्षकर बुवांचा सगळे आपण रत्नागिरीचे नाही. तिथे हा देवरुख पंचायत विभागामधला हा आंबव गाव आहे. पण या सगळ्या विभागाला संगमेश्वरी म्हणून संबोधलं जातं. काय समजली? संगमेश्वरी. संगमेश्वरी सगळ्या बोलीचा भाषेचा सगळ्या गोष्टीचा पगडा येते. मी रत्नागिरी तालुक्यातला, आपण जिल्ह्यातले एकाच आहोत आणि मी रत्नागिरी तालुक्यामध्ये, आम्ही रत्नागिरी तालुक्यामध्ये राहत होते. त्यांची जरा भाषा वेगळीच आहे, थोडी मालवणी ढंगात. कारण ते आमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या बॉर्डरला राहतात, अगदी बॉर्डरला. जवळ आंबेरी पूल आहे, बाँड्री. आणि तिकडे ते मग असं आंबेरीचं सीझन नसेल ना, मग ते आंबेरीचं पूल आहे तिकडे, ते ब्रिजवर जाऊन मग ताना मारत असतात. थोडंसं बोलतो वेळपून वेळ. शिक्षकर बुवांची भाषा कशी आहे तिकडची
हैसून येलय ह्या हाडलंय, कारण दुसऱ्या महिला किती लोक असतील काय सांगता येत नाही. हैसून येलय ह्या हाडलंय त्या हाडलंय, म्हणजे वहिनी वगैरे सांगतात त्यांना कधी कधी बाजारात जायला, हो आज ह्या हाडा, हो आज ह्या त्या हाडा, आणि हाडता हाडता यांची वरती येतात मग हाडा, अशी भाषेवरून बोलतो ते वाईट बोलत नाही. आता मी वहिनीचं नाव घेतलं म्हणजे काही वाईट नाही. भाषेमध्ये पण प्रकार असतात. ही आपली गावची भाषा झाली, आमची भाषा म्हणजे शिक्षक म्हणते का आमची काय एकच भाषा आहे त्याची. आमच्याकडे सुद्धा माता सुद्धा पण भाषेमध्ये प्रकार असतात. आता मुंबईची वगैरे लोक असतात, त्यांची भाषा जरा वेगळी असते, मराठीमध्ये इंग्लिश टाकतात, आणि मग प्रत्येक शब्दामध्ये एका वाक्यामध्ये एक दोन शब्द त्यांनी घुसवतात. ते कसं असतं नेहमी रुलिंगचं असतं. आणि असंच एकदा एक मैत्री गावी येते आणि मैत्रिणीकडे गप्पा मारत बसलेली, गावच्या मैत्रिणीकडे, ती आपल्या नवऱ्याला घेऊन येते, आपल्या मुलग्याला बाजूला बसवलेलं असते, आणि ती गावच्या मैत्रिणीला सांगत असते. गावच्या मैत्रिणीला ती आपली ओळख देते, ती म्हणजे हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ, आणि हे आमचा बॉय. गावची असते ती बाई असते, ती बिचारी सांगते, ती आपला प्रयत्न करते, कारण ही इंग्लिश एवढी बोलते तर आपण तरी का कमी करून घ्यायचं. ती गाववाली म्हणते हे माझे मीटर, मी त्यांची वायर, आणि हे आमचं बिल, म्हणजे बाजूला पोरगा बसलेला असतो. जनतेवर गावागावात मंदिरे असतात, गावागावात देवळ असतात, पण या देऊळ आणि संगमेश्वरमध्ये प्रसिद्ध देवता आहे ते सगळ्यांच्या पूर्वी उठलेले आहे. आमच्या रत्नागिरी कोकणामध्ये प्रसिद्ध आहे. तुळजाई निनावी म्हणजे तुळजाई देवरूपची, निनावी म्हणजे संगमेश्वरची, त्याच्यानंतर काळेश्वरी आणि सप्तेश्वरी अशी अशा देवी आहेत प्रसिद्ध. आणि त्याच्यानंतर आणि या सगळ्या देवतांची या सगळ्या जनतेवर सत्ता आहे, म्हणून या सगळे तुमच्या गावामध्ये सगळी समृद्धी सगळी लाभते आहे, मानायला पाहिजे. देवतांची कृपा आहे, कृपा आणि अभिमानाने वागणारे गर्वाने सगळे मातीमोल झाले. ज्यांनी सेवा भक्ती परोपकार अंगीकारली, जनतेची सेवा केली, ते नेहमी अमर होतात. असेच आता इलेक्शनचा पिरियड आहे.
हरकत नाही बोलायला, काय वाईट नाही बघा. धुमधुमच आहे. प्रत्येक जण आपापलं काम करत असतो आणि चांगली सत्ता येण्यासाठी, चांगलं शासन येण्यासाठी तो आपला प्रयत्न करत असतो. पण असा एक समाजसेवक एकाचं निधन होतं, म्हणजे कोण, आप्पा म्हणून असतात. आप्पा, त्या आप्पांचं निधन झाल्यानंतर ते समाजसेवक असतात, लोकांसाठी खूप राबवत असतात, निष्काम काम करणार आहे. त्या आप्पांचं निधन झाल्यानंतर सगळ्या पक्षातले लोक सगळे येतात तिकडे आप्पांच्या निधनासाठी, आणि मग शोकसभा घेतात तिकडे सगळे. पण आप्पा माणूसच कसे होते, गृहस्थ कसे होते. आणि तिथे मग एक बीजेपीचा माणूस उभा राहतो. तो म्हणतो आप्पांचं जितके माणूस होते त्यांचं व्यक्तिमत्व इतकं दिसणारं चांगलं होतं, लक्ष वेधून घ्यायचे, कारण त्यांचा चेहरा कमळासारखा होता. एवढ्या ते शिवसेनेवाला उठतो. तो म्हणतो आप्पांची बोलण्याची पद्धत एवढी चांगली होती, त्यांच्या तोंडातून शब्द निघाला तर तो धनुष्यातला बाण म्हणून वाटायचा. आणि मग त्याच्यानंतर एक बसपा मायावतीवाला उभा राहतो. तो म्हणतो तो आप्पा इतके आजाद शत्रू होते, ते भुकणाऱ्या लोकांवरती लक्ष द्यायचे नाही, ते आपले कामच करत राहायचे, कारण त्याचं हत्तीसारखं त्याची चाल होती. त्याच्यानंतर राष्ट्रवादीवाला उभा राहतो. तो म्हणतो आप्पा जेव्हा गेले आणि मला जेव्हा ती बातमी मिळाली तेव्हा घड्याळात पाहिलं तर 10 वाजून 10 मिनिटे झालेली होती. त्याच्यानंतर काँग्रेसवाला उभा राहतो. काँग्रेसवाला म्हणतो आप्पा खूप पुण्यवान होते, पण जमाने त्यांना हात दाखवला. आणि हे सगळं झाल्यानंतर एक मनसेवाला उभा राहतो. मनसेवाला म्हणतो अरे काय तुम्ही सांगताय, आपांचा चेहरा कमळासारखा होता, आपांचा शब्द धनुष्यबाणासारखा होता, आपांना यमाने हात दाखवला. त्यांना काय यमाने हात दाखवला? त्यांच्या हृदयातलं एक इंजिन बंद पडलं म्हणून आपण निघून गेले. सदानंद पांचाळ यांच्याकडून गजरसाठी 200 रुपये आलेले, स्वीकार करतो, धन्यवाद. अधिक मंगेश आणि विशाल पांचाळ यांनी 50 वाजताना 100 रुपये घेऊन टाका. 100 रुपये आमच्या गजरासाठी.
मुखोद्गत पंचप्रज्ञ ओ मुखोद्गत पंचप्रज्ञ मुखोद्गत पंचप्रज्ञ. आता विश्वकर्माबद्दल म्हटल्याप्रमाणे थोडंसं बोलूया. या भगवान विश्वकर्माचे 5 पुत्र आहेत. मानस पुत्र, मुखोद्गत पुत्र आहेत. मानस पुत्र नाही, मुखोद्गत म्हणजे ज्यांचा मुखातून तोंडातून ज्यांचा जन्म झाला, ज्या जातीचा, ते असे या 5 जाती आहेत. कोण? मनु म्हणजे लोहार, मै म्हणजे सुतार, स्पष्टा म्हणजे कासार, शिल्पी म्हणजे गवंडी आणि दैवज्ञ म्हणजे सोनार. आणि कोण नाही, पोळी पिढी भंडार बिंडारी कोण नाही, हे आम्ही कोण नाही. आता एक आहे मात्र त्याचा नशीब आहे, तो सुतार बुवांचा शिष्य आहे, आदरणीय कैलासवासी भजन महर्षी पांचाळ बुवांचा शिष्य आहे. त्यांचं पंथ चालवतात आणि खरंच गिरशेकरवाने ते नाव केलंय पांचाळ बुवांचं, विश्वास नाही. आणि अशा या 5 जाती आहेत. ह्या 5 जाती जर एकत्र आल्या असत्या तर जगावरती त्यांनी जर एकत्र आल्या असत्या तर जगावरती प्रभुत्व गाजवलं असतं. जगावरती प्रभुत्व गाजवलं असतं. पण कोणता एकात एक असतं. मानव धर्मामध्ये मी गातो, माझा आवाज, बोलतो पण मी, गातो पण मी, चालतो पण मी. विश्वकर्मांबद्दल मी सांगेन. अनेक श्रीमद भगवत महापुराण, वायुपुराण, ब्रह्मांड पुराण, भविष्य पुराण, हरिवंश पुराण, स्कंद पुराण व महाभारतामध्ये हा सगळा भगवान विश्वकर्मांचा सगळा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. त्यांनी 14 ब्रह्मांडाची रचना केली आहे. 14 ब्रह्मांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रह्मपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळातील नागलोक इत्यादी त्या ब्रह्मांडाची रचना केली आहे. 14 ब्रह्मांडाची. आणि त्याने महादेवाचे त्रिशूळ, विष्णूचे सुदर्शन, यमराजांचा कालदंड, कर्णाची कवच कुंडले आणि पुष्पक विमानाची सुद्धा निर्मिती केली आहे. श्रीकृष्णाची द्वारका, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, रावणाची सोन्याची लंका सुद्धा भगवान विश्वकर्माने निर्माण केली. आणि विश्वकर्मा हे संस्थानाचे म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. आमची पंढरीला
भगवान विश्वकर्मा